Hello everyone, this is the second lecture of company law. In first lecture we have already discussed about the meaning and definitions of the company. Now see the nature and characteristics of the company. What is company? Company means a corporate body. Is the creation of law. It's not a human being, but it is an artificial judicial person. As per the law, company law has its separate legal entity. See the first characteristics of the company. Independent corporate personality or incorporated association. The incorporated association means registered संस्था किंवा स्वतंत्र एक सेपरेट लीगल पर्सनॅलिटी असलेली कंपनी. दिस इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द कंपनी. A company must be incorporated. Incorporated means registered company under the Companies Act. It means it registered under 2013 Companies Act or any previous company law. A company can be formed as a company limited by shares or a company limited by guarantee or unlimited company. Any of the above types of companies may be a private company or public company. And under the Companies Act 2013, a special type of a private company, that is a one-person company, is also to be formed. As per Company Law 1956, there was no any concept regarding the one-person company, but in 2013 Act, this one-person company is included. We will discuss later the one-person company. Okay. It is company is a different person from the members who compose it. Therefore, it is capable of owning property, incurring debts, borrowing money, having a bank account, employing people, entering into any contract, and suing or being sued in the same manner as an individual. तर कंपनीला एक इंडिपेंडंट कॉर्पोरेट पर्सनॅलिटी म्हटलेलं आहे. काय इंडिपेंडंट कॉर्पोरेट पर्सनॅलिटी? तर तिला एक स्वतंत्र अस्तित्व आहे. जसं एक नॅचरल ह्युमन बिईंगला स्वतंत्र अस्तित्व असतं, तसंच एक स्वतंत्र अस्तित्व हे आर्टिफिशियल पर्सन म्हणून कंपनीला देण्यात आलेले आहे. मग एक आर्टिफिशियल पर्सन म्हणून कंपनी काय करू शकते? तर कंपनी आपल्यासारखंच एखादी प्रॉपर्टी तिच्या नावाने विकत घेऊ शकते, एखादी प्रॉपर्टी बिझनेससाठी विकू शकते, एखाद्या बँकेकडनं बिझनेससाठी मनी बॉरो करू शकते किंवा शेअर होल्डर्सकडनं पैसे बॉरो करू शकते, डिबेंचर्स होल्डर्स थ्रू पैसे बॉरो करू शकते. कंपनीच्या नावाने स्वतःच एक बँक अकाउंट असू शकतं. कंपनी लोकांना कामावर ठेवू शकते. कंपनी बिझनेससाठी एखादा कॉन्ट्रॅक्ट एखाद्या व्यक्तीशी करू शकते. तसंच कंपनी स्वतःच्या नावाने एखादा दावा स्वतःच्या नावाने दाखल करू शकते किंवा एखाद्या व्यक्तीच्या अगेन्स्ट कंपनी लीगल ऍक्शन घेऊ शकते. आता कंपनी म्हणजे काय? कंपनी इट्स मेंबर्स आर इट्स ओनर. हाऊ एव्हर दे कॅन बी इट्स क्रेडिटॉर्स सायमल्टेनियसली. म्हणजे काही कंपनीचे जे व्यक्ती असतात तर ते कंपनीचे ओनरही असतात, पण सायमल्टेनियसली ते कंपनीचे क्रेडिटॉर असतात. क्रेडिटॉर्स म्हणजे काय? ते ओनर कसे होतात? तर त्यांचा काहीतरी पैसा त्यांनी त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट केलेला असतो. आता तो कसा इन्व्हेस्ट केलेला असतो? तर त्यांनी कंपनीचे काही शेअर्स घेतलेले असतील, डिबेंचर्स घेतलेले असतील, तर तेवढा तो पैसा त्यांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेला असतो. अ शेअर होल्डर कॅनॉट बी हेल्ड लायबल फॉर द ऍक्ट ऑफ द कंपनी इवन इफ ही होल्ड्स व्हर्च्युअल द एंटायर शेअर कॅपिटल. आता जे शेअर होल्डर असतील, आता कंपनीचा प्रत्येक व्यक्ती जरी तो मालक असला तरी तो पूर्ण कंपनीचा कोणी व्यक्ती मालक नसतो. तो त्याचे शेअर्स पुरता तो त्या कंपनीचा मालक असतो. तर असा कुठलाही व्यक्ती शेअर होल्डर हा कंपनीच्या कुठल्याही गोष्टीसाठी स्वतंत्रपणे लायबल नसतो. म्हणजे कंपनी लॉसमध्ये गेली, कंपनीमध्ये एखादं काहीतरी चुकीची गोष्ट झालेली असेल किंवा कंपनीमध्ये कोणी फ्रॉड केलेला असेल तर शेअर होल्डर कोणीही त्याच्यासाठी लायबल नसतं. तर लायबल कोण असेल? तर कंपनी स्वतः त्या गोष्टीसाठी तिथे लायबल असते. तर हे सेपरेट लीगल एक्झिस्टन्स जे कंपनीला ही सेपरेट लीगल पर्सनॅलिटी जी आहे
तर ती कशी मिळाली आहे, तर एक हाऊस ऑफ लॉर्ड म्हणजे इंग्रजांच्या काळातलं ते डिसिजन आहे आणि आपला कंपनी लॉ इंग्लिश बेस असल्यामुळे ते मेन डिसिजन खूप महत्वाचं आहे कंपनी लॉसाठी. आणि ह्या केसमधनंच कंपनीला एक सेपरेट लिगल एक्झिस्टन्स मिळालेलं आहे. सॉलोमन व्हर्सेस सॉलोमन अँड कंपनी, म्हणजे सॉलोमन नावाचा एक व्यक्ती आणि त्याच्याच नावाने असलेली ती सॉलोमन अँड कंपनी. तर ह्या केसमध्ये हाऊस ऑफ लॉर्डने एक खूप छान डिसिजन दिलेलं आहे की कंपनी अँड इट्स मेंबर बोथ आर द टू डिफरंट पर्सन्स, दे आर नॉट लायबल फॉर each and any's act, means the person are not liable for the company's act, but company is liable for the any person's act who is in working in the company. तर ह्या केसमध्ये त्यांनी कंपनीला एक लिगल एक्झिस्टन्स दिलेलं आहे की शेअर्स कंपनीचे असणारी जी जी व्यक्ती असेल ती त्या कंपनीची मालक असते. ज्या ज्या व्यक्तीने शेअर परचेस केलेले आहेत जी प्रत्येक व्यक्ती त्या कंपनीची काय असेल तर मालक असेल. आणि डिबेंचर्स घेतलेली व्यक्ती असेल तर ती त्या कंपनीची तेवढ्यापुरती ती त्या कंपनीची मालक असेल. म्हणून कंपनीत एखादी गोष्ट झाली, कंपनी लॉसमध्ये गेली किंवा कंपनी लिक्विडेशनमध्ये गेली, तर अशा वेळी त्या व्यक्तींना म्हणजे ज्याने सगळ्यात जास्त शेअर्स त्या कंपनीत इन्व्हेस्ट केलेले तर तो त्या स्वतः त्या कंपनीचा मालक आहे आणि त्याला त्यातलं काहीही मिळू नये. तर असं व्हायला नको म्हणून ह्या केसमध्ये एक कंपनीला सेपरेट लिगल एक्झिस्टन्स मिळालेलं आहे. Therefore, after the Solomon case, a company get a separate legal entity. A company is an artificial person created by law. It is not a human being, but it acts through the human being. It is considered as a legal person which can enter into any contract, possess properties in its own name, etc. It's called an artificial person since it is invisible and intangible. It is capable of enjoying the rights and being subject to duties. Now see the second characteristic of the company, that is limited liability. What is limited liability? Limited liability means the privilege of limited liability for business debt is one of the principal advantage of doing business under the corporate form of organization. The company, being a separate person, is the owner of its assets and bound by its liabilities. The liability of a member as a shareholder extend to the contribution to the capital of the company up to the nominal value of the shares held and not paid by him, even as a whole, and neither the owners of the company's undertaking nor liable for its debts. तर लिमिटेड लायबिलिटी मध्ये काय तर शेअर होल्डर्स किंवा डिबेंचर होल्डर्स जे असतात तर त्याचे जेवढा शेअर्स त्या कंपनीमध्ये असतो त्या शेअर्स पुरते ते फक्त त्या कंपनीच्या बिझनेसशी रिलेटेड ते लायबल असतात. कंपनीला खूप जास्त नुकसान झालं किंवा कंपनीने कोणाकडनं कर्ज घेतलेलं असेल तर ते कर्ज फेडण्यासाठी किंवा त्या नुकसान भरपाईसाठी इतर शेअर होल्डर किंवा कोणीही तिथे जबाबदार नसतं. द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज परपेच्युअल सक्सेशन. So what is mean by perpetual succession? We have already discussed in the first lecture. Means under the definitions, what is perpetual succession? Perpetual succession means an incorporated company never dies except when it is wound up as per law. Wound up म्हणजे कंपनी बंद पडणे, म्हणजे कायदेशीर प्रोसिजरने जेव्हा कंपनी बंद केली जाते त्याला म्हटलं जातं वाइंडिंग अप. अ कंपनी बीइंग अ सेपरेट लिगल पर्सन is unaffected by death or departure of any member, and it remains the same entity despite the total change in the membership. A company's life is determined by the terms of its memorandum of association. म्हणजे कंपनी जी आहे तर ती कंपनीमध्ये कंपनी कधीही डाईज होत नाही, म्हणजे कंपनी कधीही ऑटोमॅटिकली बंद होत नाही. तर कंपनीमध्ये कितीही व्यक्ती आले किंवा कंपनीतले कितीही व्यक्ती बाहेर पडले तरी कंपनीवर त्याचा काहीही इफेक्ट होत नाही. तर कंपनी ही एखाद्या मेंबरच्या जर समजा मृत्यू झाला किंवा एखादा व्यक्ती कंपनीतनं बाहेर पडला
तरीही कंपनीच्या अस्तित्वावर त्या गोष्टीचा काहीही परिणाम होत नाही। जोपर्यंत कंपनी कायदेशीर प्रक्रियेने बंद केली जात नाही तोपर्यंत कंपनी बंद होऊ शकत नाही। इट मीन्स members may come and go but the company can go on forever. See the next characteristic, separate property. A company is a legal person and entirely distinct from its members. Is capable of owning, enjoying and disposing of property in its own name. The company is the real person in which all its property is vested and by which it is controlled, managed and disposed of. आता कंपनी एक सेपरेट लीगल एंटिटी असल्यामुळे कंपनी स्वतःची प्रॉपर्टी स्वतः ओन करू शकते, स्वतः प्रॉपर्टी परचेस करू शकते, प्रॉपर्टी विकू शकते आणि कंपनीच्या बिझनेससाठी तिची प्रॉपर्टी कंपनी एन्जॉय करू शकते। द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, ट्रान्सफरेबिलिटी ऑफ शेअर्स. ट्रान्सफरेबिलिटी ऑफ शेअर्स मीन्स व्हॉट? द कॅपिटल ऑफ द कंपनी इज डिवायडेड इंटू पार्ट्स कॉल्ड शेअर्स. The shares are said to be a movable property and subject to certain conditions, means freely transferable, so that no shareholder is permanently or necessarily wedded to a company. When the joint stock companies were established, the object was that their shares should be capable of being easily transferred. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट नुसार तुम्ही पाहिलेलं असेल की आपण आपली जी काही प्रॉपर्टी आहे ती आपण इझिली दुसऱ्या व्यक्तीला आपण ट्रान्सफर करू शकतो। फक्त ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी हे इममुव्हेबल प्रॉपर्टीशी रिलेटेड आहे आणि शेअर्स हे मुव्हेबल प्रॉपर्टी आहे। पण आपले शेअर्स, शेअर होल्डर जो स्वतः ओनर असेल त्या शेअरचा, तो कधीही आणि कोणालाही त्याचे शेअर्स ट्रान्सफर करू शकतो, त्याचे शेअर्स तो विकू शकतो किंवा एखाद्या व्यक्तीच्या नावाने ते ट्रान्सफर करू शकतो। त्यासाठी त्याला कंपनीची परमिशन घेण्याची गरज नाही। The last characteristics of the company, that is common seal. Common seal means what? Upon incorporation, a company becomes a legal entity with perpetual succession and a common seal. आता common seal म्हणजे काय? The name of the company must be engraved on its common seal. The common seal acts as an official signature of a company. म्हणजे ते कॉमन सील काय असतं तर ते कंपनीची एक ऑफिशियल सिग्नेचर म्हणून कंपनीचा जो शिक्का असतो ते एक ऑफिशियल सिग्नेचर म्हणून तिथे ते काम करत असतं। आपण कुठलंही एखादं लिगल डॉक्युमेंट बघितलं तर त्याच्यावर आपण गव्हर्नमेंटचा त्या ऑफिसचा तो शिक्का आहे की नाही ते चेक करतो। जो शिक्का असेल तर ते डॉक्युमेंट लिगल आहे, त्या ऑफिसकडचंच ऑथोराइज ते डॉक्युमेंट आहे असं आपण गृहीत धरतो। तसंच त्या कंपनीचा एक कॉमन सील असतं आणि ते कॉमन सील हे त्या कंपनीचे एक ऑफिशियल सिग्नेचर म्हणून तिथे काम करत असतं। अँड द लास्ट कॅरेक्टरिस्टिक इज द कॅपॅसिटी टू स्यू अँड बी स्यूड. मीन्स व्हॉट? अ कंपनी इज अ बॉडी कॉर्पोरेट कॅन स्यू अँड बी स्यूड इन इट्स ओन नेम. टू स्यू मीन्स टू इन्स्टिट्यूट अ लीगल प्रोसिडिंग अगेन्स्ट अ पर्सन or to bring a suit in a court of law. All legal proceedings against the company are to be instituted in its name. Similarly, the company may bring an action against anyone in its own name. म्हणजे कंपनीला जर एखाद्या व्यक्तीच्या अगेन्स्ट लीगल प्रोसिडिंग फाईल करायची असेल किंवा ऍक्शन घ्यायची असेल तर कंपनी त्या व्यक्तीच्या अगेन्स्ट केस फाईल करू शकते। त्याला म्हटलं जातं स्यू, SUE. स्यू म्हणजे दावा दाखल करणे। किंवा कंपनी च्या अगेन्स्ट जर एखाद्या व्यक्तीला सूट फाईल करायचं असेल तर कंपनी तिच्या स्वतःच्या नावाने कंपनीच्या अगेन्स्ट आपण एखादं सिव्हिल सूट तिथे फाईल करू शकतो। अ कंपनी ॲज अ पर्सन डिस्टिंक्ट फ्रॉम इट्स मेंबर्स मे इवन स्यू ऑन इट्स ओन मेंबर्स. अ कंपनी हॅज अ राईट टू सीक डॅमेजेस वेअर अ डिफॉर्मेटरी मटेरियल पब्लिश अबाउट इट अँड अफेक्ट्स इट्स बिझनेस. म्हणजे कंपनी ही एक सेपरेट लीगल एंटिटी असली आणि मेंबर्स हा कंपनीचा भाग असला तरी त्या मेंबर्समुळे जर कंपनीला काही नुकसान झालेलं असेल तर कंपनी त्या मेंबरच्या अगेन्स्ट सुद्धा ऍक्शन घेऊ शकते. दिस ऑल आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द कंपनी.